मला हेच समजत नाहीये की अमेरिकेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची अशी नेमकी कोणती फाईल आहे ज्यामुळे आज मोदींच्या तोंडातून शब्दही फुटत नाहीये. हे बोलण्याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी दिलेलं आताचं ताजं विधान. अमेरिकन अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे की सध्याची जी आताची युद्धजन्य परिस्थिती पाहता भारत पुढच्या 30 दिवसासाठी रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. याची अमेरिका भारताला परवानगी परमिशन देत आहे. आता काय कोणाकडून कोणाकडून तेल खरेदी करायचे, किती खरेदी करायचे आणि कधी खरेदी करायची याची परवानगी आपल्याला अमेरिका देणार आहे का? ही बाब भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लावणारी आहे. जेव्हा अमेरिकेकडून अशी विधाने येतात तेव्हा काही गोदी भक्त असं म्हणतात की भाऊ, भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचं कधी बंद केलंच नव्हतं, त्यामुळे आपल्याला अमेरिकेची परवानगीची काही गरजच नाहीये. जर तेल खरेदी करणं सुरूच आहे तर मग सरकार ऑफिशियली हे का सांगत नाहीये? तर बघा, रॉयटर्स या रिपोर्टनुसार 2022 नंतर भारताने रशियाकडून सर्वात कमी प्रमाणात तेल आयात केले आहे. द हिंदूनुसार गेल्या 44 महिन्यातील सर्वात कमी तेल याच काळात खरेदी केली आहे. बिझनेस स्टँडर्ड यानुसार भारतात गेल्या 4 वर्षातील सर्वात कमी ऑइल इम्पोर्ट म्हणजे तेलाची आयात याच महिन्यात झाली आहे. आजपर्यंत मोदी सरकारने ऑफिशियली असं कधीच म्हटलं नाही की त्यांनी रशियाकडून तेल घेणे बंद केलेलं नाही. तर दुसरीकडे अमेरिकन मंत्रालय उघडपणे सांगते की आम्ही भारताला परवानगी दिली आहे, आम्ही भारताला परमिशन देत आहोत. तरीही भारत सरकार यावर कोणतेही स्पष्टीकरण देत नाही किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन अमेरिकेच्या या विधानाला चोख प्रत्युत्तर का देत नाही. पूर्वी पंतप्रधान मुलाखतीमध्ये मोठ्या अभिमानाने सांगायचे की दुसरा कोणताही देश आम्हाला काय करायचे किंवा काय नाही करायचे हे सांगू शकत नाही किंवा आम्ही कोणत्या तिसऱ्या देशाच्या सांगण्यावरून आमचे निर्णय घेत नाहीये. जगात अशा प्रकारे मोठमोठी विधाने केल्यानंतर आज मात्र सरकार पूर्णपणे गप्प आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकारची ही बोलती बंद सरकारची बोलती बंद झाली आहे आणि भारताची स्वायत्ता तसे स्वातंत्र्य जणू ट्रम्प यांच्या खिशात ठेवले गेले आहे का? तर मग आता हे मान्य करावेच लागेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण अमेरिका आणि इस्रायलच्या दबावाखाली पूर्णपणे हतबल कॉम्प्रोमाइज झाले आहे. कारण या अगोदरही भारतावर असा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता किंवा केला गेला आहे, पण त्या काळाच्या ज्या भारताच्या पंतप्रधानांनी या कठीण काळातही भारताची स्वातंत्र्य प्रतिमा जपली होती. बघा, 1980 दरम्यान जेव्हा सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते तेव्हा सोव्हिएत रशिया हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र होता. असे असूनही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री गोमिको यांना स्पष्टपणे बजावले होते की रशियाने अफगाणिस्तानमधून आपले सैन्य त्वरित मागे घ्यावे. मैत्री बाजूला ठेवून त्यांनी आंतरराष्ट्रीय न्याय आणि शांततेच्या बाजूने भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे जेव्हा 2003 मध्ये अमेरिकेने जेव्हा इराकवर हल्ला केला तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत रीतसर ठराव मंजूर केला. या युद्धाचा त्यांनी निषेध केला होता. त्यांनी इराकमधील अमेरिकन लष्करी कारवाईला विरोध दर्शवत इराकच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार केला होता. जागतिक समुदायाची संमती असल्याशिवाय अशा प्रकारच्या कोणत्याही लष्करी कारवाया करू नयेत असं त्यांनी खंबीरपणे असा पवित्रा घेतला होता. तर 2011 मध्ये नाटो देशांनी जेव्हा लिबियावर हल्ला केला होता तेव्हा भारताने अमेरिकेच्या या लष्करी कारवाईचा तीव्र विरोध केला होता. जरी भारत लिबियाचे हुकुमशाह यांच्या विरोधात होता तरी एका मोठ्या देशाने दुसऱ्या देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करणे चुकीचे आहे अशी भारताची भूमिका होती. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेच्या दुसऱ्या देशामधील सरकारी पाडण्याच्या या धोरणाचा जाहीरपणे याची निंदा केली होती. या तिन्ही पंतप्रधानांनी भारताचे परराष्ट्र धोरण कधीही अमेरिकेसमोर झुकू दिले नाही. त्यांनी एका स्वतंत्र राष्ट्राच्या नात्याने जागतिक प्रश्नावर आपली स्वतंत्र मते मांडली. परंतु सध्याच्या काळात सध्याची परिस्थिती बदललेली दिसते. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना डायरेक्ट तिथून उचलून नेले किंवा इराकच्या डायरेक्ट सुप्रीम लीडरची हत्या केली तरी भारत त्यावर काही बोलला नाही. इतकेच नाही तर एकतर्फी या युद्धात 170 शाळकरी मुले मारली गेली तरी एक स्वतंत्र देशाच्या नात्याने हे चुकीचे आहे असं म्हणण्याची हिंमत आजचे सरकार का दाखवू शकत नाही? पंतप्रधान मोदी साधे असंही म्हणू शकत नाहीत की युद्ध थांबवा किंवा शांततेने तोडगा काढा. अमेरिका ज्या प्रकारचे व्यापाराच्या अटी ट्रेड डील लादते त्या भारत निमूटपणे मान्य करतो. जेव्हा अमेरिका सांगते की अमुक देशाकडून तुम्ही तेल खरेदी करायचे बंद करा तेव्हा दुसऱ्याच दिवशी भारत त्या देशाकडून तेल घेणे बंद करतो. ही परिस्थिती दर्शवते की भारताची परराष्ट्र नीती आता स्वतंत्र राहिलेली नाही. आता मागच्या 2 आठवड्यापूर्वी एक इराणी युद्धनौका भारताच्या निमंत्रणावरून आपल्या देशात आली होती. या युद्धनौकेने विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलासोबत संयुक्त नौदल सराव केला. हे लोक आपले पाहुणे होते आणि कारण आपण त्यांना बोलवलं होतं आणि आपल्या निमंत्रणावरून ते भारतात आले होते. परंतु ही युद्धनौका जेव्हा आपला सराव संपून इराणकडे परत चालली होती तेव्हा अमेरिकेने भारतीय महासागराच्या क्षेत्रात घुसून या युद्धनौकेवर हल्ला केला आणि ती उडून दिली. या भीषण हल्ल्यात 87 लोकांचा मृत्यू झाला आणि 60 लोक अद्याप बेपत्ता आहेत.
ही भारतासाठी केवळ अत्यंत गंभीरच नाही तर खूप लाजिरवाणी परिस्थिती आहे. हिंदी महासागर हा भारताच्या प्रभावाखालील भाग मानला जातो. अशा महत्त्वाच्या क्षेत्रात येऊन दुसरा देश हल्ला करतो याचा अर्थ तो भारताच्या सार्वभौमत्वाला दिलेले खुले आव्हान आहे. या घटनेवर काही गोदी भक्त म्हणतात की भारताची हद्द ही केवळ 12 नॉटिकल मैलपर्यंतच आहे, मर्यादित आहे आणि हा हल्ला त्या हद्दीच्या बाहेर झाला आहे. निवडणुकीच्या वेळी तुम्ही देशाला सुपर पॉवर बनवता, बजेटच्या वेळी ट्रिलियन इकॉनॉमीच्या गप्पा मारता आणि एरवी विश्वगुरू होण्याचे स्वप्न दाखवता, परंतु जेव्हा देशाच्या सुरक्षेवर प्रत्यक्ष संकट येते तेव्हा तुमची शक्ती केवळ 12 नॉटिकल मैलीच्या हद्दीतच संकुचित होते का? भारत स्वतःला हिंदी महासागराचा नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणतो. मग आपल्या प्रभावाखालील क्षेत्रात अमेरिकेनं घुसून आपल्याच पाहुण्यांना, कारण आपणच त्यांना आमंत्रण दिलं, तर त्यांना मारणं हे कितपत योग्य आहे? रशिया, अमेरिका किंवा चीन यासारख्या देशाच्या समुद्री क्षेत्रात घुसून असा हल्ला करण्याची हिंमत कोणी का करू शकत नाही? आणि असा हल्ला झाल्यावर ते देश आमची हद्द केवळ 12 नॉटिकल मैलच आहे असे म्हणून गप्प बसतील का? सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे इतकी मोठी घटना घडूनही आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी अद्याप या घटनेचा साधा निषेध देखील केलेला नाही. सरकारची ही शांतता देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या आणि सुरक्षेच्या संदर्भात तुम्ही कॉम्प्रोमाइज्ड किंवा सरेंडर झाल्याचे दर्शवित आहे. शेवटी भारताची स्वातंत्र्य लढ्याची परंपरा आणि आपले व्यापारी हित संबंध कोणत्याही देशाच्या लायसनवर किंवा परवानगीवर अवलंबून नसावेत. 140 कोटी लोकसंख्येचा भारत आता कोणत्याही महासत्तेसमोर झुकणारा देश राहिलेला नाही. मैत्री असावी पण ती समानतेच्या तत्वावर असायला हवी. आत्मसन्मानाची किंमत देऊन केलेली मैत्री ही मैत्री नसून ती एक प्रकारची गुलामगिरीत असते. भारत सरकारने अमेरिकेला स्पष्ट शब्दात हे सांगायला हवे की आमचे परराष्ट्र धोरण वॉशिंग्टनमधून नाही तर दिल्लीतील जनमताने चालते. जर आपल्याला खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनायचे असेल तर आपल्याला अशा व्यापारी दादागिरीला ठामपणे उत्तर द्यावेच लागेल. अमेरिका वेगवेगळ्या देशावर टॅरिफ लावण्याचा दबाव टाकतो. ज्या प्रकारे चीन त्यांना प्रत्युत्तर म्हणून अजून टॅरिफ वाढवतो तसं भारत का करू शकत नाहीये? हे विश्वगुरू बनणारा भारत नेहमीच का सरेंडर होतो? आणि जर सरेंडर व्हायचंच असेल तर का डायरेक्ट खुलेआम सांगितलं जात नाही की ऑफिशियली की आमची भूमिका ही अमेरिकेमधून ठरते किंवा डोनाल्ड ट्रम्प ठरवतो? कारण की इथून मागं सुद्धा बघा, जेव्हा टॅरिफ लावले, जेव्हा मागं डील झाली तेव्हा सुद्धा फार्मर ॲग्रिकल्चर सेक्टर हे या त्या डीलमधून बाजूला ठेवलं होतं. जेव्हा मदर्स ऑफ डील झाली होती युरोपियन कंट्रीसोबत, परंतु जेव्हा आता अमेरिकेसोबत डील झाली तर त्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर इन्क्लूड केलं असं तिथला मंत्री म्हणतो की अमेरिकेच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होईल कारण की अमेरिकेतले प्रोडक्ट आता इंडियामध्ये येणार. परंतु तिथला मंत्री म्हणतो की हे झालंय, परंतु इथले म्हणतात पियुष गोयल यांनी सांगितलं की हे झालेलं नाहीये. म्हणजे तिथले लोक म्हणतात की हे झालं आणि इथले म्हणतात नाही झालं. मग कोणाचं खरं आहे? आपले धोरण हे फक्त परराष्ट्र धोरण कोणत्या परिस्थितीकडे चाललं हे बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तुम्हाला याविषयी काय वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.